टी फॅक्टरीमध्ये चहा पावडर कशी बनवली जाते ते बघितल्यानंतर आम्ही समोर निघालो यांचा परिसर एक्सप्लोअर करायला. आजूबाजूला काय आहे काय नाही ते बघायसाठी. इतका मस्त ब्रिज होता ना, आम्ही इथे थोडेसे फोटोशूट केले आणि आजूबाजूला सगळीकडे चादर पसरल्यासारखे चहाची झाडं होती. आणि मग तेच मी तिथे फोटो काढत असताना ह्यांचा माझा दुरून व्हिडिओ करणं सुरू झालं आहे. मग मी घाईघाई पटपट त्यांच्याकडे गेले, कारण आम्हाला चहा पण घ्यायचा होता इथला. मग इथल्या चहाची टेस्ट घेतली आणि ह्यांचं जे शॉप होतं रिपल टी म्हणून हे होतं, तर इथूनच आम्ही मग आमच्यासाठी चहा पावडर घेतली आहे. घरी 1 किलोचं पॅक आणला आम्ही आणि खरंच त्याची टेस्ट पण खूप मस्त आहे. ओरिजिनल, एकदम ओरिजिनल फ्लेवर आहे. आम्ही पान पण खाऊन बघितलं होतं, त्याची टेस्ट चहासारखी येत होती. मग समोर आम्ही जाणार होतो कथकली बघण्यासाठी. तर कथकलीसाठी आम्ही आधीच्याच दिवशी तिकीट बुक केलेले आणि मुन्नारमध्ये आम्ही हा शो बघितला. तुम्ही थेकडीमध्ये बघा असं मला वाटतं, कारण तिकडे खूप जास्त व्हेरायटी बघायला मिळतील तुम्हाला. रूमवर आलो, मस्तपैकी जेवण ऑर्डर केलं. आज आम्ही जेवणात फक्त स्टार्टर्स बोलावले होते आणि मला गुलाबजाम खायचा होता, म्हणून आम्ही यांच्याकडून गुलाबजाम मागवला. आणि गुलाबजाम 110 रुपयाला फक्त 2 पीस आले होते, तरी मस्तपैकी एन्जॉय केले. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.